भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे महाराष्ट्रामध्ये 1,00,000 बूथ आहे आणि या 1,00,000 बूथला आमचं जे वॉर रूम आहे महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात, या वॉर रूमवर कुठला कार्यकर्ता कुठली योजना कशा पद्धतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो, आमच्या पक्षाचे 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोण काय व्यक्त होतं, समाजाच्या काय प्रतिक्रिया आहे, आणि हे रोज आम्ही त्या ठिकाणी त्यावर बसून काम करतो. कधी कधी निवडणुकीच्या काळामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह बातम्या येत असतात आणि त्यामुळं मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स, आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामं, हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं. त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये, पक्ष कार्यात जे काही कामं सांगितले गेले, जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडनं काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या, मोदींच्या सरकारच्या योजना आल्यात, या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो आणि जनतेपर्यंत पोहोचवणे, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवणे, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय त्या ठिकाणी सुरू आहे हे आमचं पक्षाची यंत्रणा आहे. 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुप पक्षाचे आहेत आणि त्यामुळे माझ्या पक्षाच्या, आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत नाही आहेत. संजय राऊताला का मिरची झुंबली? आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे. खरं तर आमचं सरकार डबल इंजिन सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता योजनाच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि जवळपास या 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पूर्ण त्याचं चाचपणी करून त्यावर काय काम केलं गेलं पाहिजे, काय त्या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यात काय अडचणी आहेत त्या सर्व सोडवण्याचं काम, आणि एखादा कार्यकर्ता चांगलं काम करून निगेटिव्हिटी फैलवतो त्याच्यावरही आम्ही त्या ठिकाणी वॉच ठेवतो. याकरता मी केलेलं वक्तव्य आहे. संजय राऊत यांनी असं देखील म्हटलेलं की या वॉररूमच्या माध्यमातून विरोधकांचे, तुमच्या सहकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग करत आहात आणि त्यांच्यावर देखील वॉच ठेवतात, तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असंही त्यांनी. आमच्या पक्षामध्ये आमचं त्या ठिकाणी स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुप, आमचा बूथ प्रमुखाचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉर रूमशी जोडला गेला आहे आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हा संजय राऊत ठरवणारा कोण आहे. आणि त्यामुळे संजय राऊत काय बोलले त्यांनी सकाळी ठरवलंच आहे. एखाद्या गोष्टीचं बादचं बतंगड बनवायचं आणि त्यामुळे मला वाटतं की त्याला काही फार व्हॅल्यू नाही आहे. मी माझ्या पक्षामध्ये, आमच्या पक्षामध्ये आम्ही जी यंत्रणा तयार केलेली आहे त्या पक्षाच्या यंत्रणेमध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो आहे. निश्चितपणे आज आमचा पक्ष हा 1,51,00,000 मेंबरशिपचा पक्ष आहे. आमचा पक्ष 1,00,000 व्हॉट्सअप ग्रुपचा पक्ष आहे. आमच्याकडे आमची वॉर रूमच्या माध्यमातून आमचे 1,00,000 ग्रुप त्या ठिकाणी संपूर्ण मॉनिटर करणारा आमचा पक्ष आहे आणि त्यामुळं रोजच्या रोज मॉनिटरिंग करणे आणि रोजच्या रोज महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून योजना आणि आलेले त्या ठिकाणी कॉमेंट्स हे ठिकाणी वाचून त्यावर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांशी संवाद ठेवणे, याच्याकरताच आमचा या ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी वॉर रूमचं स्ट्रक्चर आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असं संजय राऊतच पोलीस स्टेशनला आलं पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे. साताऱ्यामध्ये एका महिला डॉक्टरनं सुसाईड केलेला आहे. तिनं सुसाईडच्या वेळी आपल्या हातावर एका PSIवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्याने तिचं 4 वेळा शारीरिक शोषण केलं असं देखील त्यात म्हटलं. कुठे?
फलटण. म्हणजे फलटणची घटना मी बघितलं नाही, पण त्यावर आमचे तिथले जर प्रकाश आंबेडकर जी आहेत, तिथे आमचे शिवेंद्रराजे भोसले जी आहेत, जयकुमार गोरे जी आहेत, मी त्याच्याही चर्चा करेल आणि निश्चितपणे या घटनेमध्ये तातडीनं कारवाई झाली पाहिजे, ही चौकशी झाली पाहिजे, याची मी त्या ठिकाणी मागणी करेल. शिवसेना उद्धव ठाकरेचा अस्वस्थ आहेत नाना पटोले. काल काँग्रेसच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांना भंडाऱ्यातली एक पोस्ट टाकली की नाना पटोले काँग्रेसला रामराम करणार आहे, भाजपच्या वाटेवर आहे. कालच्या बैठकीत काय असं जाणवलं का तुम्हाला? नाना पटोलेजीच्या व्यक्तिमत्वावर असल्या कुठल्याही प्रकारचा संशय निर्माण करण्यात काही तथ्य नाही. नाना पटोले कुठल्याही भाजपच्या संपर्कात नाही. ते निष्ठावान काँग्रेसी कार्यकर्ते आहेत. त्यांनी काँग्रेसची भूमिका आपण बघितलं की निवडणुकीमध्ये पार पाडली, यश अपयश आलं. पण नाना पटोले हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याशी कुठल्याही पक्षप्रवेशाबद्दल किंवा पक्षामध्ये येण्याबद्दल भूमिकाच घेऊ शकत नाही, कारण त्यांची भूमिका ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. काँग्रेसचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, नेते आहेत. शेवटी नाना पटोलेसारख्या व्यक्तीवर असा संशय व्यक्त करणे हे मला वाटते योग्य नाही आहे. ज्या प्रकारे सोलापूरमध्ये माजी आमदारांना तुमच्या मित्र पक्षातल्या तुमच्या पक्षात घेण्यात आलं, विदर्भातील तशा प्रकारे काही आहे का नियोजन? नाही, विदर्भामध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची इच्छा नेहमीच व्यक्त करतात. माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता काँग्रेसचे अनेक नेते भाजपामध्ये येण्याचा विचार करतायत. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आणि आता हे कळलेलं आहे.